राज्यातल्या कांद्याचे धडाधड भाव कोसळल्यानं बळीराजावर आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याच्या निर्यातीवर 5% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्य सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। देखिए, राज्य सरकार ने केंद्र को प्रपोजल भी भेजा है और कल ही निर्मला सीतारमन जी ने जो 5% की इंटरवेंशन की योजना है उस योजना को मान्यता भी दे दी है। उस योजना का क्रियान्वयन भी हो रहा है। बिल्कुल एक्सपोर्ट भी करेंगे और उसके साथ साथ हम लोगों ने ये भी तय किया है कि जो किसान इसको मार्केट में बेचने के दुष्काळी परिस्थितीचा सामना करत नगदी पिकं घेऊन 2 पैसे पदरात पाडण्याचे शेतकऱ्यांचं स्वप्न भंगत असल्याचं चित्र दिसून येत आहे। कांद्यापाठोपाठ टोमॅटोचाही दर घसरल्यानं 2 रुपये किलोच्या आसपास कवडी मोल भावात टोमॅटो विकले जात आहेत। एकरी लाखाच्या वर खर्च करूनही टोमॅटोला वाहतूक खर्च निघण्या एवढे पैसे मिळत नसल्यामुळे येवला तालुक्यातील जवळके इथल्या विश्वास क्षीरसागर या शेतकऱ्यांना 2 एकर टोमॅटो उपटून टाकले। नाशिकमध्ये स्वस्त धान्य दुकानात बाजारपेठेपेक्षा महाग दरात तूर डाळ विकली जाते। डाळीचे दरही जास्त, दर्जाही निकृष्ट असल्यानं रेशन दुकानदारांनी डाळ खरेदी करायला नकार दिलाय। त्यामुळे हजारो क्विंटल डाळ गोदामात पडून आहे। भाजप आमदारांनी या संदर्भात मंत्री गिरीश बापट यांना पत्र लिहून दर्जा सुधारण्याची मागणी केली आहे। मात्र या प्रक्रियेत गोरगरिबांच्या ताटातलं वरण मात्र गायब झालंय। बेस्टच्या खासगीकरणाविरोधात सर्व पक्ष एकवटले असतानाच आता कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनाही एकवटल्या आहेत। बेस्टचं खासगीकरण न थांबवल्यास कर्मचारी संघटनांनी सोमवारी संप करणार असल्याचा इशारा दिला आहे। खासगी बस वाहतूकदारांना MMRDAनं मुंबईत सेवा परवानगी दिल्याचे पडसाद उमटू लागलेत। तसंच सर्वच कर्मचारी संघटनाही आक्रमक झाल्या असून त्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे। टॅक्सी रिक्षांच्या 29 ऑगस्टपासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत युनियनमध्ये उभी फूट पडली आहे। जय भगवान महासंघानं पुकारलेल्या या संपामध्ये सहभागी होणार नसल्याचं टॅक्सी रिक्षा चालक मालक संयुक्त संघर्ष समितीनं जाहीर केलं आहे। मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी अजून थोडा वेळ देण्याची गरज असून गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांना वेठीस धरणं बरोबर नसल्याचं युनियनचं म्हणणं आहे। येत्या 3 सप्टेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग दुरुस्त झाला नाही तर संबंधित ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी वळसपे ते इंदापूर दरम्यानच्या महामार्गाची पाहणी केली। आजवर झालेल्या कामाबाबत समाधानी नसल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं। मुंबईत यंदाही श्री गणरायाचं आगमन रस्त्यांवरील खड्ड्यातूनच होणार आहे। मुंबई महापालिकेनं खड्डे भरण्यासाठी दिलेल्या 3 डेडलाईन उलटल्या आहेत। रस्त्यांची स्थिती काही बदललेली नाही। पालिका मात्र अजूनही शहरात फक्त 96 खड्डे असल्याचा दावा करते। तसंच गणेश आगमन आणि गणेश विसर्जनाला खड्ड्यांमुळे उशीर झाला असल्याला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचं मत गणेशोत्सव समन्वय समितीनं व्यक्त केलं आहे। नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची पार चाळण झाली आहे। विशेष म्हणजे 1 वर्षापूर्वीच या महामार्गावर नवीन रस्त्याचं काम करण्यात आलं होतं, पण नांदेड ते वारंगा फाट्यापर्यंतचा संपूर्ण महामार्ग उखडून निघालाय। त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावं लागतंय। नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गावरील खड्डे म्हणजे मृत्यूचे सापळे बनले आहेत। यवतमाळचा कुख्यात प्रवीण दिवटे याचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला। यवतमाळसह विदर्भात गुन्हेगारी वर्तुळामध्ये दबदबा ठेवणाऱ्या कुख्यात प्रवीणच्या खुनामुळे पोलीस विभागाचं गुन्हेगारी क्षेत्र हादरलं असून यवतमाळमध्ये कमालीचा तणाव आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान शहरातील एका मोठ्या टोळीच्या म्होरक्याचा अंत झाल्यानं शहरातील टोळी युद्ध भडकण्याच्या शक्यतेनं पोलीस सतर्क झाले आहेत। मुंबईतील मानखुर्दमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे। भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावरील सुरक्षा भिंत तोडून डंपर 2 झोपड्यांवर जाऊन आदळला। या झोपडीमध्ये झोपलेले 6 जण जखमी झाले। यात 2 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे। तिला आणि इतर जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। भाजपचे भंडाऱ्याचे माजी खासदार शिशुपाल पटले यांच्यासह 5 जणांना 1 वर्षाचा सश्रम कारावास आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। भेसळयुक्त दुधाचं उत्पादन आणि विक्री प्रकरणी वर्धा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी खुल्या न्यायालयात ही शिक्षा सुनावली आहे। दरम्यान या भेसळयुक्त दूध प्रकरणात आपण निर्दोष असल्याचं भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी सांगितलं।
अण्णाभाऊ साठे महामंडळात झालेल्या 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 84 जणांवर कारवाई झाली असून राष्ट्रवादीच्या रमेश कदम यांच्यासह काही जणांना गजाआडही करण्यात आलाय. मातंग समाजातील कार्यकर्त्यांच्या नावावर असलेल्या पण राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना वाटलेल्या 74 आलिशान गाड्याही जप्त झाल्या आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारणाऱ्या लिपिकाला हिंगोली एसीबीनं रंगेहात पकडलाय. लाचखोरी प्रकरणात अडकलेल्या तळाठ्याला निलंबनातून सेवेत पुनर्स्थापित करण्यास विभागीय चौकशी सुप्त ठेवण्यासाठी ही लाचेची मागणी करण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी राहुल खांदे भराड यांच्या सांगण्यावरून 50,000ची लाच स्वीकारताना अजिंक्य पंडित या लिपिकाला बस स्थानकातून रंगेहात पकडण्यात आलाय. पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधल्या सोशल क्लिनिक रेस्टो बारवर पोलिसांनी धाड टाकली आहे. सोशल क्लिनिक रेस्टो बारमध्ये अल्पवयीन मुलामुलींच्या अल्कोहोल पार्टी सुरू असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे कोरेगाव पार्क भागातच याआधी चिल्लर पार्टी उघड झाली होती. या चिल्लर पार्टीत 8वी ते 10वीच्या वर्गातली मुलं सहभागी झाली होती. कल्याणमधल्या फेरीवाल्यांची दादागिरी आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. फेरीवाल्यांनी चक्क महिला पोलिसांना मारहाण केली. रेल्वे पोलिसांमध्ये कार्यरत असताना प्रतिभा साळुंखे यांना जबर मारहाण झाली आहे. या प्रकरणी कल्याण जीआरपीनं दोघांना अटक केली आहे. दुर्गा तिवारी आणि शुभम मिश्रा अशी या फेरीवाल्यांची नावं आहेत. आता या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. कुर्ल्यात आरपीएफ पोलिसांनी प्लॅटफॉर्मवर झोपलेल्या प्रवाशांचे पैसे चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पकडला आहे. एक अल्पवयीन मुलगा पादचारी पुलावर झोपलेल्या प्रवाशांच्या खिशातले पैसे चोरत होता. हा सर्व प्रकार तेथे असलेल्या सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण कक्षात दिसत होता. त्यावरून आरपीएफचे कर्मचारी घटनास्थळावरून पोहोचले आणि त्या मुलाला त्यांनी पकडलं. मुंबईतल्या गोरेगाव भागातल्या एका बिल्डरनं फक्त शाकाहारी लोकांनाच फ्लॅट विकण्यात असल्याचं जाहीर केलं. मात्र त्याचा हा निर्णय आता त्याला महागात पडतोय. 22 मजली ही इमारत असून या बिल्डिंगमध्ये जैन मंदिरही उभारण्यात आलं आहे. मात्र एका व्यक्तीनं ऑडिओ क्लिप सकट या बिल्डर विरोधात तक्रार दाखल केली आहे. बिल्डरच्या या निर्णयामुळे शाकाहारी आणि मांसाहारी अशा 2 गटात भांडणं होऊ शकतील असं तक्रारदारांना आपल्या तक्रारीत दाखल केलं आहे. उस्मानाबाद नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे उस्मानाबाद शहरातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. उस्मानाबाद शहरातला हा कचरा डेपो आता हद्दवाढीमुळे नागरी वस्तीत आला आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. याच कारणावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं घनकचरा व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची नोटीसही उस्मानाबाद नगर परिषदेला पाठवली आहे. तरीही नगर परिषद प्रशासनाला जाग आलेली नाही. नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 35 आणि 36 साठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना भाजपमध्ये खरी चुरस आहे. मनसेनं दोन्ही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार दिले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आघाडीचा धर्म पाळत एक उमेदवार रिंगणात उतरवलाय. अवघ्या 6 महिन्यातच नाशिक महापालिकेची निवडणूक होत असल्यानं त्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पोटनिवडणुकीकडे पाहिलं जात आहे. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 32 आणि 53 मध्ये पोटनिवडणूक होत आहे. याकरता निवडणूक रिंगणात एकूण 9 उमेदवार उभे आहेत. मात्र खरी लढत ही शिवसेना भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्येच होणार आहे. दरम्यान निवडून येणाऱ्या उमेदवाराला नगरसेवक म्हणून फारच कमी कार्यकाळ मिळणार आहे. तरी पुढल्या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच या पोटनिवडणुकीकडे पाहिलं जात आहे. सर्वच राजकीय पक्षांना एव्हाना आगामी महापालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. 2017 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून आतापासूनच विविध राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं आहे. आगामी पालिका निवडणुका, त्यासाठीची रणनीती, महत्त्वाचे प्रश्न यासंबंधी या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. रत्नागिरी शिवसेना भाजप कायम सामने येतात. आता तर मच्छी वाहतुकीवरील सेस कर वसुलीच्या मुद्द्यावरून वैयक्तिक पातळीवरील आरोप दोन्ही पक्षांकडून सुरू आहेत. शिवसेनेचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजानन पाटील यांनी सेस कर लागू केल्याचं जाहीर केलंय. दरम्यान भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी सेसला विरोध केलाय. नागपुरात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून श्रीहरियाणे यांना फटकारलेल्या आमदार नितेश राणे यांचा समाचार शिवसेनेनं घेतला आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे यांना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी फटकारलाय. नितेश राणे यांना उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय. शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला कायमच विरोध असणार आहे. वेगळ्या विदर्भाच्या विरोधात नितेश राणे आमचे सोबत आले तर स्वागतच असेल असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावलाय.
यवतमाळच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी पितापुत्राच्या कुटुंबियांची पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकाऱ्यांनी भेट घेतली. शेलू शेंदूरचणी इथं कर्ज आणि पीक नुकसानीमुळे हताश झालेल्या काशीनाथ मुधोळकर आणि अनिल मुधोळकर यांनी झाडावर गळफास लावून जीवनयात्रा संपवली. कर्ज पुनर्गठनाचा लाभ मिळाला नाही, तसंच मुधोळकर कुटुंब आजारी असतानाही सरकारच्या आरोग्य योजना आणि रुग्णालयाची माहिती मिळाली नसल्याचं समोर आलंय. पिंपरी चिंचवडमध्ये देशातला सर्वात मोठा सोन्याचा गणपती रांका ज्वेलर्सनं बनवलाय. तब्बल 16,54,000 रुपयांचा हा गणपती आहे. हा गणपती 5 फूट उंच आणि 4 फूट रुंद आहे. देशातला सर्वात मोठा हा गणपती असल्याचा दावा रांका ज्वेलर्सने केलाय. एका भक्तानं त्यांना हा गणपती बनवायला सांगितलं आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येत चाललाय तसतशी बाजारात गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत झाली आहे. गणेश पूजनात अगरबत्तीचं विशेष असं महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन डोंबिवलीत अगरबत्त्यांचा उत्सव भरला आहे. आनंद बालभवन केंद्रात हेमंत सुगंधी भांडाराच्या वतीनं हा अगरबत्ती उत्सव भरवण्यात आला असून 28 ऑगस्टपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. या उत्सवात अगरबत्ती खरेदीला डोंबिवलीकरांनी पसंती दिली आहे. शास्त्रीय संगीत हे समजायला अवघड असतं असा रसिक श्रोत्यांचा भ्रम असतो. हा चुकीचा भ्रम खोडून काढण्यासाठी आपण बैठक ही संकल्पना घेऊन येत असल्याचं शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी सांगितलंय. बैठक या उपक्रमातून शास्त्रीय संगीत म्हणजे नेमकं काय, त्याचा आस्वाद कसा घ्यावा या आणि इतर विषयांवर श्रोत्यांना कलाकारांशी थेट संवाद साधता येणार आहे. इस्रोनं स्कॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून स्कॅमजेट इंजिनची यशस्वी चाचणी घेतली गेली. अवकाशात सोडल्या जाणाऱ्या उपग्रहासह आणि अवकाशयानांचा उड्डाण खर्च स्कॅमजेट इंजिनमुळे चांगलाच कमी व्हायला मदत होणार आहे. पाकिस्तानमधून बलुचिस्तान स्वतंत्र करावा या मागणीसाठी जर्मनीत आंदोलन करण्यात आलं. बलूच नेता नवाब अकबर बुख्ती यांच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त जर्मनीच्या लिमजिंग शहरात भारताचा तिरंगा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवण्यात आला. बलुचिस्तानचा आवाज बुलंद केल्याबद्दल मोदींना धन्यवाद देण्यासाठी त्यांच्या नावाच्या जोरदार घोषणाही देण्यात आल्या. पाकिस्ताननं आता वेगळंच षडयंत्र आखलंय. यामध्ये काश्मीर मुद्दा पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पटलावर मांडण्याची तयारी पाकिस्ताननं सुरू केली आहे. त्यानुसार पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 22 खासदारांचं पथक तयार केलंय. हे पथक जगातल्या महत्त्वाच्या 11 देशांच्या प्रमुखांना भेटणार आहे आणि त्यांच्याकडे हे पथक काश्मीर प्रश्न आणि तिथली परिस्थिती मांडणार आहे. याद्वारे भारताची बदनामी करण्याचा डाव पाकिस्तान खेळणार आहे. पाकिस्ताननं काश्मीर तरुणांना भडकावणं बंद करावं असा सज्जड इशारा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी दिलाय. जे लोक लष्कराच्या छावण्यांना घेराव घालून हिंसाचार करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याशी चर्चा कशी करणार असा सवालही मेहबूबा मुफ्ती यांनी केलाय. काश्मीरमधल्या संचारबंदीला 50 दिवस उलटले तरीही हिंसाचार कमी झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दिल्लीत तासभर चर्चा केली. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या गोळीबारात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल खुर्शीद अहमद गनाई हे सुट्टीसाठी पुलवामा जिल्ह्यातील कोली या गावी गेले असताना त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला. काश्मीरमध्ये सलग 50व्या दिवशी संचारबंदी लागू आहे. महाराष्ट्र सदनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच हजेरी लावली. भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या समारोपासाठी मोदी आले होते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीचं उद्घाटन केलं. भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यांमध्ये पक्षवाढीसाठी काय केलंय, केंद्रानं आणलेल्या योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होते याचा लेखाजोखा या बैठकीत मांडण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 4 दिवसाची मंथन बैठक ग्वाल्हेरमध्ये सुरू झाली. देशभरातले 400 पदाधिकारी या बैठकीत उपस्थित आहेत. शिवाय पुढचे 4 दिवस वेगवेगळे पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहतील. येत्या काळात होणाऱ्या गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांविषयी या बैठकीत रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. संघाच्या शाखांचा विस्तार, सेवा कार्याची नवी क्षितिज आणि संघटना मंत्र्यांची भूमिका हे 3 प्रमुख मुद्दे अजेंड्यावर आहेत. दिल्लीत एटीएम आहे जिथून औषधं मिळतात. दिल्ली सरकारनं स्थापन केलेल्या मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून सरकारनं एटीएम सारखी मशीन बसवली आहे. या मशीनमध्ये एटीएम कार्ड नाही तर औषधाचं प्रिस्क्रिप्शन दाखवावं लागतं. हे प्रिस्क्रिप्शन दाखवल्यावर तुम्हाला हवं असलेलं औषध मशीनमधून बाहेर येतं. या एव्हीएम अर्थात ऑटोमेटेड मेडिसिन व्हेंडिंग मशीनमधून 50 विविध प्रकारची औषधं उपलब्ध होतात. या मशीनमुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करणं सहज शक्य आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.